नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या सेशनमध्ये. आपण एक्सरसाइज 1.3 बघतोय आणि लास्ट सेशनपर्यंत आपले त्याच्यामधले 2 क्वेश्चन्स झाले होते. म्हणजे लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन ह्या पार्टवरचे ते 2 क्वेश्चन होते पहिले, ते आपले लास्ट सेशनला संपले होते. नाव बिफोर टेकिंग क्वेश्चन नंबर 3 आपण एक पार्ट बघूयात. आणखीन एक डिफरन्शिएशनचा टाईप आहे तो बघू आणि मग त्यानंतर एक्सरसाइज 1.3 मधला क्वेश्चन नंबर 3 कंटिन्यू करू. ओके, सो वी हॅव अ न्यू फंक्शन that is implicit function. नाव आपल्याला आज इम्प्लिसिट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह बघायचं आहे. ओके, मग इम्प्लिसिट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह बघण्यापूर्वी इम्प्लिसिट फंक्शन म्हणजे काय हे आपण आधी शॉर्टमध्ये बघू आणि त्यानंतर त्याचं डेरिव्हेटिव्ह कसं काढायचं ते बघूया. ओके, फंक्शन या चॅप्टरमध्ये आपण बघितलं होतं टाइप्स ऑफ फंक्शन, आणि त्या टाइप्स ऑफ फंक्शनमध्ये आपण हा टाईप बघितला होता. 2 टाईपचे फंक्शन्स असतात आपण बघितलं होतं, एक्सप्लिसिट आणि इम्प्लिसिट. मग एक्सप्लिसिट कुणाला म्हणतो आपण, की ज्या केसमध्ये तुम्ही दिलेले 2 व्हेरिएबल्स सेपरेट लिहू शकता किंवा एक व्हेरिएबल दुसऱ्या व्हेरिएबलच्या फॉर्ममध्ये लिहिता येतं. समजा एक्स आणि वाय हे 2 व्हेरिएबल्स असतील, अँड इफ यू कॅन राईट वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, देन सच फंक्शन इज कॉल्ड ॲज एक्सप्लिसिट फंक्शन. पण जर तुम्ही दिलेले व्हेरिएबल्स एक्स आणि वाय हे सेपरेट करू शकला नाहीत, तर त्या फंक्शनला आपण काय म्हणतो, इम्प्लिसिट फंक्शन म्हणतो. आणि आपण हे जे एक्झाम्पल्स बघितले होते, फॉर एक्झाम्पल आय हॅव साइन ऑफ एक्स प्लस एक्स वाय इज इक्वल टू एक्स प्लस वाय, अशा टाईपचं फंक्शन आहे आपलं. सो दिस इज अ इम्प्लिसिट टाईप ऑफ फंक्शन, की ज्याच्यामध्ये तुम्ही एक्स आणि वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स या फॉर्ममध्ये हे फंक्शन लिहिता येत नाही. मग आतापर्यंत जे आपण सगळे फंक्शन्स बघितले ते कसे होते, वाय इज इक्वल टू होतं. ओके, मी आतापर्यंतचे जे काही सगळे प्रॉब्लेम्स घेतले होते तुम्ही जर बघितलं तर वाय इज इक्वल टू आपण असं सगळं लिहित होतो. पण समजा मला असं लिहिता आलंच नाही, म्हणजे असा प्रॉब्लेम आहे की ज्याच्यामध्ये मी वाय इज इक्वल टू एक्स असं लिहूच शकत नाही. मग आता अशा केसमध्ये आपण डेरिव्हेटिव्ह कसे काढणार. ओके, कारण इथं डायरेक्ट dy/dx तर येणार नाही, कारण LHSला पण y आहे आणि RHSला पण y आहे, LHSला पण x आहे आणि RHSला पण x आहे. मग आता ह्या केसमध्ये डेरिव्हेटिव्ह काढायचे कसे, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन फाइंड कसं करायचं, तर त्याच्यासाठी शॉर्ट प्रोसिजर आहे, आपल्याला कळावं म्हणून आपण ती प्रोसिजर लिहिणार. ओके, सो हाऊ वी विल फाइंड अ डेरिव्हेटिव्ह. तर पहिल्यांदा काय करायचं, जे काय दिलेलं फंक्शन असेल, तुम्हाला जसं फंक्शन दिलेलं असेल, तुम्ही वाय इज इक्वल टू तर लिहू शकत नाही, मग जसं फंक्शन दिलेलं असेल तसं ते डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट दी गिवन फंक्शन. सगळ्यात सुरुवातीला वाय इज इक्वल टू वगैरे लिहित बसायचं नाही, ते पॉसिबलच नाही. डायरेक्ट दिलेलं फंक्शन काय करायचं, डिफरन्शिएट करायचं. त्यानंतर सेकंड पार्ट, कलेक्ट दी टर्म्स ऑफ dy ओव्हर dx. ज्या पूर्ण तुमच्या इक्वेशन मध्ये जेवढ्या dy/dx च्या टर्म्स आहेत त्या कलेक्ट करायच्या ऑन वन साइड अँड रिमेनिंग ऑन अदर साइड. ओके, जेवढ्या तुमच्या इक्वेशन मध्ये जेवढ्या dy/dx च्या टर्म्स आहेत त्या इक्वल टूच्या एका साईडला कलेक्ट करायच्या, आणि ज्याच्यामध्ये dy/dx नाहीये ते दुसऱ्या साईडला कलेक्ट करायचं. त्यानंतर टेक dy/dx कॉमन फ्रॉम कलेक्टेड टर्म्स and find value of dy over dx. ओके,
त्यानंतर ज्या साईडला आपण dy बाय dxच्या टर्म्स कलेक्ट केलेत त्या साईडमधून dy बाय dx कॉमन काढायचा, जो काय ब्रॅकेट राहिला असेल तो दुसऱ्या साईडला घेऊन जायचा, ज्याच्यावरून आपल्याला कोणाची व्हॅल्यू मिळेल dy बाय dx. ओके, सो ही सिंपल प्रोसिजर आहे, आपण आपल्या लँग्वेजमध्ये लिहून घेतली की आपण जसं डेरिव्हेटिव्ह फाइंड करणार त्या वेळी मी ही तुमची प्रोसिजर लिहिलेली आहे. ओके, सो प्रोसिजर मी या साईडलाच ठेवतो, आपण ॲज इट इज एक एक्झाम्पल बघू ह्या साईडला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एकदम सिंपल फॉर्म ऑफ एक्झाम्पल घेतो, फार काय अवघड घेत नाही मी. सो सपोज आय हॅव x प्लस रूट xy प्लस y इज इक्वल टू 1. एक्सरसाइज 1.3 मधलं एक्झाम्पल आहे. ओके, x प्लस रूट xy प्लस y इज इक्वल टू 1. नाव यू सी, तुम्ही जरी x पलीकडच्या साईडला गेला तरी ह्या साईडला परत x राहिलाय. तुम्ही जरी स्क्वेअर केला तरी इकडे वायचा स्क्वेअर होतो, तिकडून परत वाय कॉमन निघत नाही, म्हणजे तुम्ही वाय इज इक्वल टू लिहू शकत नाही ह्या केसमध्ये. ओके, हे ॲज इट इज पलीकडे नेलं तर इकडचा वाय परत पलीकडे जाईल. मग अशा टाईपचे जे फंक्शन्स असतात ना त्यांना आपण काय म्हणतो, इम्प्लिसिट टाईप ऑफ फंक्शन म्हणतो. मग आता याचा डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा, तर सोल्युशन. आता इथं वाय इज इक्वल टू वगैरे काय लिहिता येत नाही, सो आय विल कन्सिडर द गिवन इक्वेशन ॲज इट इज. सो पहिली स्टेप, डिफरन्शिएट द गिवन फंक्शन. सो दिलेलं फंक्शन डायरेक्टली डिफरन्शिएट करा. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 प्लस नाव वी हॅव डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट xy. कॉम्पोजिट फंक्शन्स आहेत, सो डेरिव्हेटिव्ह व्यवस्थित घ्यायचे. पहिल्यांदा कुणाचं डेरिव्हेटिव्ह, रूटचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, 1/2 रूट xy इंटू d बाय dx ऑफ xy प्लस yचं डेरिव्हेटिव्ह dy ओव्हर dx इज इक्वल टू 1चं डेरिव्हेटिव्ह 0. ओके, इकडची प्रोसिजर, तिकडे एक्झाम्पल. पहिल्यांदा मी काय केलं, डिफरन्शिएट केलं गिवन फंक्शन. त्यानंतर अजून पूर्ण डेरिव्हेटिव्ह झालेला नाही माझा, सो मी पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह सगळं व्यवस्थित फाइंड करून घेतो. सो 1 प्लस 1/2 रूट xy इंटू xyचं डेरिव्हेटिव्ह. इथं कॉमनली एक मिस्टेक होते, एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 घेतलं जातं, वायचं dy बाय dx. असं करायचं नाही, मल्टिप्लिकेशन आहे. मल्टिप्लिकेशन आहे म्हटल्यानंतर मल्टिप्लिकेशन रूल वापरायचा, x इंटू वाय. ओके, सो फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस dy ओव्हर dx इज इक्वल टू 0. आतमध्ये मल्टिप्लाय, सो दॅट इम्प्लाइज 1 प्लस x/2 रूट xy dy ओव्हर dx प्लस y/2 रूट xy प्लस dy बाय dx इज इक्वल टू 0. सगळ्या टर्म्सना मल्टिप्लाय केल्याशिवाय आपण एका साईडला dy बाय dxच्या टर्म्स कलेक्ट करू शकत नाही. आता पहिला पार्ट झाला. नाव यू हॅव टू कलेक्ट द टर्म्स ऑफ dy बाय dx ऑन वन साइड. सो dy बाय dxच्या टर्म्सना मी अंडरलाईन करतो. सो त्या आपण लेफ्ट हँड साईडला तशाच ठेवू, बाकीच्या टर्म्स राईट हँड साईडला घेऊन जावा. सो x/2 रूट xy dy बाय dx प्लस dy बाय dx इज इक्वल टू, आता एक लेफ्ट हँड साईडच्या टर्म RHSला जाताना साईन बदलणार. सो 1 पलीकडे जाताना -1. आणखीन कोण राहिलं, ही टर्म -y/2 रूट xy. त्यानंतर सेकंड पार्ट झाला. नाव थर्ड, dy बाय dx कॉमन घ्या LHS मधून. सो इफ आय टेक dy बाय dx कॉमन, काय राहिलं ब्रॅकेटमध्ये, x/2 रूट xy
प्लस 1 इज इक्वल टू, इथून मी मायनस कॉमन घेतो, 1 प्लस वाय अपॉन 2 रूट एक्स. ओके, सो डीवाय बाय डी एक्स काढताना पलीकडे डिवाइड करा आता राहिलेल्या ह्यानी इकडे डिवाइड केलं की तुम्हाला डीवाय बाय डी एक्स मिळेल. ओके, सो what is dy over dx? So that implies dy over dx is equal to minus into bracket, इथं डिनॉमिनेटर सेम करून घेऊया कारण दोघांचाही सेम आहे. सो इकडं मल्टिप्लाय करून घ्या, 2 रूट एक्स वाय प्लस 1 इन 2 रूट एक्स वाय इंटू 1 इज 2 रूट एक्स वाय प्लस वाय ओव्हर 2 रूट एक्स वाय डिवायडेड बाय, हे इकडं पाठवा आणि डिनॉमिनेटर आहे सेम करा. 2 स्टेप आपण एकत्र करू शकतो, काय प्रॉब्लेम नाही. एक्स प्लस 2 रूट एक्स वाय, फक्त मी डिनॉमिनेटर सेम केलंय, बाकी काय केलं नाही, अपॉन 2 रूट एक्स. सो व्हॉट इज डी वाय ओव्हर डी एक्स? सो दॅट इज इक्वल टू ह्या 2 रूट एक्स वायला हे 2 रूट एक्स वाय कॅन्सल. सो काय आलं, मायनस मी बाहेर ठेवतो, आय हॅव वाय प्लस 2 रूट एक्स वाय ओव्हर एक्स प्लस 2 रूट एक्स वाय अँड दॅट इज युअर डी वाय. ओके, सो आपला मेन पार्ट जो होता प्रोसिजरचा की ह्यानी इकडे डिवाइड केलं की तुम्हाला डी वाय बाय डी एक्स मिळतो. त्याच्यानंतर किती सिम्प्लिफाय करायचं हे आपल्यावरती डिपेंड असतं. म्हणजे जर सिम्प्लिफाय पॉसिबल असेल करणं, सिम्प्लिफाय करून घ्या. सिम्प्लिफाय करणं पॉसिबल नसेल, काहीच कॅन्सल होत नसेल, डिवाइड करा, ॲज इट इज ठेवा. ओके, सो तो ऑप्शन प्रत्येक प्रॉब्लेममध्ये बदलतो. मेन प्रोसिजरचे 3 टप्पे, ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह घ्या, डी वाय बाय डी एक्स एका साईडला घ्या आणि त्यानंतर कॉमन घेऊन राहिलेल्या ब्रॅकेटने डिवाइड करा पलीकडं, संपलं. त्यानंतर सिम्प्लिफिकेशन किती करायचं, कसं करायचं, ते सगळं आपल्यावरती डिपेंड आहे. ओके, नाव वी विल टेक सिमिलर एक्झाम्पल्स. So suppose I have x e raised to y plus y e raised to x. आता आधी अल्जेब्राइक घेतलं होतं, मी आता त्याच्यामध्ये एक्सपोनेन्शियल पण थोडं ॲड करतो, वेगवेगळं घेऊ म्हणजे आपल्याला सगळ्याचीच सवय होईल. सो x e raised to y प्लस y e raised to x इज इक्वल टू 1 आणि क्वेश्चन आपला नेहमीचाच की डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. क्वेश्चनमध्ये बदल नाही किंवा फार फार तर फाइंड डी वाय बाय डी एक्स. आता इथं बघा तुम्ही सेपरेट काय करता येतंय का, हा जर पलीकडे गेला तर 1 मायनस होईल, परत इकडं y पण आहे x पण आहे, तिकडं पण y पण आहे x पण आहे. मग सेपरेशनच्या विषय सोडून द्यायचा, सेपरेशन करत बसायचं नाही, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. सोल्युशन, सो कन्सिडर x e raised to y plus y e raised to x is equal to 1. So differentiate with respect to x. So what I have, इथं मल्टिप्लिकेशन आहे, इथं मल्टिप्लिकेशन आहे, मल्टिप्लिकेशन व्यवस्थित घ्यायचं. सो दॅट इम्प्लाइज इथं फर्स्ट फंक्शन ॲज इट इज d by dx of e raised to y plus second function as it is d by dx of x plus पुढच्या ह्याच्यात फर्स्ट फंक्शन ॲज इट इज d by dx of second plus second function as it is d by dx of first that is equal to 1. डेरिव्हेटिव्ह घ्या नाहीतर 1 चा डायरेक्टली 0. सो दॅट इम्प्लाइज डेरिव्हेटिव्ह घेऊन टाकूया इथं x e raised to y चा डेरिव्हेटिव्ह. आता e raised to y पहिल्यांदा e चा नंतर y चा,
सो ईचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू वाय आणि वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx प्लस एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस वाय ई रेस टू एक्सचा ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू एक्स dy बाय dx इज इक्वल टू 0. ब्रॅकेट सगळे सोडून घेऊया आपण. एक्स ई रेस टू वाय dy बाय dx प्लस ई रेस टू वाय प्लस वाय ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू एक्स dy बाय dx इज इक्वल टू dy बाय dx च्या टर्म्स एका साईडला ठेवायच्या, बाकीच्या टर्म्स पलीकडे घेऊन जायचं. सो ज्या अंडरलाईन केलेल्या टर्म्स आहेत त्या मी लेफ्ट हँड साईडलाच ठेवतो आणि ज्या राहिलेल्या टर्म्स आहेत त्या आपण पलीकडे नेऊ. पलीकडे नेताना साईन बदलतं. आता लेफ्ट हँड साईडला मध्ये dy बाय dx कॉमन आहे, सो आय विल टेक dy बाय dx कॉमन. ब्रॅकेटमध्ये काय राहील एक्स ई रेस टू वाय प्लस ई रेस टू एक्स दॅट इज इक्वल टू RHS मधून मायनस कॉमन घ्या, आतमध्ये काय राहील ई रेस टू वाय प्लस वाय ई रेस टू एक्स. पलीकडे डिवाइड करा. सो व्हॉट इज dy बाय dx? इट इज मायनस इंटू ब्रॅकेट ई रेस टू वाय प्लस वाय ई रेस टू एक्स अपॉन ई रेस टू एक्स प्लस एक्स ई रेस टू वाय. काय कॅन्सल होत नाही, करायचं नाही. दॅट इज युअर फायनल. ओके. सो अशा पद्धतीने आता इथं डायरेक्ट त्याच स्टेपला तुम्हाला आन्सर मिळालं कारण काही कॉमन निघत नाही. सो जर निघत असेल कॉमन तर काढायचं, जर निघत नसेल तर काय प्रश्नच नाही. सो मी आता थोडं फंक्शन अजून वेगळं घेतो. सपोज आय हॅव cos xy इज इक्वल टू x प्लस वाय. आता ट्रिग्नॉमेट्री, ह्याच्या आधीच्या एक्झाम्पलमध्ये एक्सपोनेन्शियल होतं, आता आपण ट्रिग्नॉमेट्री पण घेऊ. सो बघा सोल्युशन. So consider. So firstly I'll take the given problem as it is. Cos of xy is equal to x plus y. So my next step is differentiate with respect to x. Now take the derivative on both sides. So cos of xy, it is a composite function, right? So firstly we will differentiate cos and then xy. So what is derivative of cos? It is minus sin xy into d by dx of xy. That is equal to. Now we have x plus y on RHS. So we have addition. We know that derivative distributes over addition. So derivative of x plus derivative of y. Okay? प्लस असल्यामुळं एक्सचा सेपरेट वायचा सेपरेट. सो दॅट इम्प्लाइज मायनस साइन एक्स वाय इंटू ब्रॅकेट एक्स वायचा डेरिव्हेटिव्ह. सो फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट इज इक्वल टू 1 प्लस dy बाय dx. सगळे डेरिव्हेटिव्ह झाल्याशिवाय कलेक्ट करायचे नाहीत एकत्र. So that implies minus sin xy into bracket x dy by dx plus y, x का derivative 1 is equal to 1 plus dy by dx. Minus sin xy ने multiply करा आतमध्ये. So minus sin xy into x dy by dx minus sin xy into y is equal to 1 plus dy by dx. सो डेरिव्हेटिव्ह झाले सगळ्यांचे. आता dy by dx च्या टर्म्स एका साईडला. सो ही dy by dx पलीकडे घेऊन जायचं आणि ही जी टर्म आहे मायनसची
ही इकडे घेऊन यायची. सो काय मिळेल आपल्याला? दॅट इम्प्लाईज मी पहिल्यांदा मी मायनस एक्स डी वाय बाय डी एक्स असं लिहितो इंटू साइन एक्स वाय. हा डी वाय बाय डी एक्स पलीकडं प्लस आहे, तिकडे गेल्यावर मायनस, दॅट इज इक्वल टू इकडं 1 तसाच, आणि हा मायनस साइन एक्स वाय इंटू वाय पलीकडं देताना वाय साइन एक्स वाय. ओके, काय केलं? हा डी वाय बाय डी एक्स लेफ्ट हँड साईडला नेला, जाताना साईन बदलेल, आणि हा मायनस साइन एक्स वाय इंटू वाय ह्या साईडला घेऊन. काय झालं बघा मग? इथं डी वाय बाय डी एक्स, इथं डी वाय बाय डी एक्स. टेक डी वाय बाय डी एक्स कॉमन. आतमध्ये काय आलं? मायनस एक्स साइन एक्स वाय मायनस 1 इज इक्वल टू 1 प्लस वाय साइन एक्स वाय. सो डी वाय बाय डी एक्स काय मिळेल इथून? 1 प्लस वाय साइन एक्स वाय ओव्हर हे पलीकडे घेऊन जावा मायनस 1 मायनस एक्स साइन एक्स वाय. काय कॉमन निघतंय का? पाहिजे असेल मायनस कॉमन घ्या डिनॉमिनेटरमधून, नाही घेतलं तरी चालेल, ॲज इट इज ठेवलं तरी चालेल, कारण बाकी काय कॅन्सल होत नाहीत. कुठल्या टर्म्स कुठल्या कॅन्सल होत असतील तर आपण काय करतो? कॉमन घेतो. जर कॅन्सल होत नसतील तर कॉमन घ्यायची गरज नाही. ओके, सो अशा पद्धतीने आपण डेरिव्हेटिव्स घेणार. जरी ट्रिग्नॉमेट्रिक असलं, एक्सपोनेन्शियल असलं, काही असलं तरी अशा पद्धतीने घ्यायची. आता थोडं आणखीन कॉम्प्लिकेटेड फंक्शन घेऊ. सपोज आय हॅव एक्स प्लस साइन एक्स प्लस वाय इज इक्वल टू वाय मायनस कॉस एक्स मायनस वाय. सो दोन्ही साईडला ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आहे. मग पहिल्यांदा दिलेलं फंक्शन आपण ॲज इट इज घेऊया. सो आय कन्सिडर एक्स प्लस साइन एक्स प्लस वाय इज इक्वल टू वाय मायनस cos x minus y. Direct derivative. So differentiate with respect to x. घ्या डेरिव्हेटिव्ह. x चा 1 प्लस साइन एक्स प्लस वाय चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. सो पहिल्यांदा साइनचा cos x प्लस वाय इंटू डी बाय डी एक्स ऑफ एक्स प्लस वाय दॅट इज इक्वल टू y चा dy बाय dx मायनस आता cos चा डेरिव्हेटिव्ह, त्यानंतर x मायनस y चा. cos चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन x मायनस y, साइन बघायचे व्यवस्थित. ओके, इंटू डी बाय डी एक्स ऑफ एक्स मायनस सिस्टमॅटिक डेरिव्हेटिव्ह घ्यायचे. कॉम्पोजिट असेल तर बाहेरच्याचा आधी पुढच्याचं तसंच ठेवायचं, स्टेप वाढल्या तरी चालतील, गडबड करायची नाही अजिबात. सो दॅट इम्प्लाइज 1 प्लस कॉस एक्स प्लस वाय इंटू ब्रॅकेट डेरिव्हेटिव्ह घ्या. एक्सचा 1 वायचा डी वाय बाय डी एक्स दॅट इज इक्वल टू डी वाय बाय डी एक्स ॲज इट इज मायनस मायनस प्लस साइन एक्स मायनस वाय इंटू एक्स मायनस वायचा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस डी वाय बाय डी एक्स. ओके, आता सगळे ब्रॅकेट सोडवून घ्यायचे आधी, डायरेक्ट लगेच डी वाय बाय डी एक्स एकत्र घ्यायचे नाहीत. सो आय हॅव 1 प्लस कॉस एक्स प्लस वाय इंटू 1 इट इज कॉस एक्स प्लस वाय. त्यानंतर कॉस एक्स प्लस वाय इंटू डी वाय बाय डी एक्स प्लस cos x प्लस वाय dy बाय dx इज इक्वल टू ह्याने याला मल्टिप्लाय केलं ना. त्यानंतर dy बाय dx तसंच साइन x मायनस वाय इंटू 1 प्लस साइन x मायनस वाय.
आणि त्यानंतर साइन एक्स मायनस वाय इंटू मायनस डी वाय बाय डी एक्स इज मायनस साइन एक्स मायनस वाय डी वाय बाय डी एक्स. बा टर्म्स आता इथं भरपूर आहेत. ओके, म्हणून मी हा प्रॉब्लेम घेतलाय. आता याच्यामध्ये डी वाय बाय डी एक्सच्या टर्म्स किती आहेत? इथं एक आहे, इथं एक आहे आणि इथं एक. सो 3 टर्म्स आहेत डी वाय बाय डी एक्सच्या. मग कुठल्याही एका साईडला घ्या. आपण लेफ्ट हँड साईडला घेतो म्हणून मी सगळं डी वाय बाय डी एक्स आधी लेफ्ट हँड साईडला घेणार आणि मग जे डी वाय बाय डी एक्स ज्याच्यामध्ये नाही आहे ते सगळं राईट हँड साईडला एका स्टेपमध्ये करायचं. ओके, सो पहिल्यांदा ही टर्म, ह्या 2 इकडं जातील मायनसने. ओके, सो पहिल्यांदा अंडरलाईन केलेली टर्म ॲज इट इज कॉस ऑफ एक्स मायनस वाय डी वाय बाय डी एक्स, कॉस ऑफ एक्स प्लस वाय डी वाय बाय डी एक्स. हा डी वाय बाय डी एक्स पलीकडे गेला, जाताना मायनस. परत हे पलीकडे गेलं, मायनस आहे, तिकडे गेल्यावर प्लस डी वाय बाय. संपल्या. डी वाय बाय डी एक्सच्या 3 टर्म्स आल्या इज इक्वल टू. आता आधी राईट हँड साईडला आहे ते लिहून घेऊ, नंतर पलीकडचं इकडं आणू. राईट हँड साईडला काय आहे? साइन एक्स मायनस वाय. आणि आता पलीकडनं काय येणार? पहिल्यांदा 1 नंतर कॉस एक्स वाय. सो दोन्ही येताना -1 मायनस कॉस एक्स प्लस वाय. पलीकडे जाताना काय होणार? ते मायनस होणार. ओके, त्यानंतर इथून लेफ्ट हँड साइड मधून डी वाय बाय डी एक्स कॉमन निघते. सो डी वाय बाय डी एक्स कॉमन घ्या. आतमध्ये काय होईल? कॉस एक्स प्लस वाय -1 प्लस साइन एक्स मायनस वाय इज इक्वल टू राईट हँड साइड तशीच साइन एक्स मायनस वाय -1 मायनस कॉस एक्स प्लस वाय. सो इथून डायरेक्ट डी वाय बाय डी एक्सची व्हॅल्यू काढा. व्हॉट इज डी वाय बाय डी एक्स? दॅट इज न्यूमरेटर साइन एक्स मायनस वाय, त्यानंतर मी कॉस लिहितो कॉस एक्स प्लस वाय -1 ओव्हर इथं पण कॉस साइन आणि -1 असं लिहितो इंटू ब्रॅकेट कॉस एक्स प्लस वाय प्लस साइन एक्स मायनस वाय -1. काय कॉमन निघत नाही. सो दॅट इज युअर फायनल आन्सर. ओके, सो अशा पद्धतीनं आपण डी वाय बाय डी एक्स फाइंड करणार. सो कितीही कॉम्प्लिकेटेड फंक्शन असू द्या, व्यवस्थित कॉम्पोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह एकदा आपल्याला व्यवस्थित जमला ना, मग कितीही कॉम्प्लिकेशन्स देऊ द्या, काही फरक पडत नाही. स्टेप बाय स्टेप डेरिव्हेटिव्ह्स काढत जायचं. ओके, सो दॅट वॉज क्वेश्चन नंबर 3 फ्रॉम एक्सरसाइज 1.3. सो हे एकदम सिंपल फॉर्म ऑफ इम्प्लिसिट फंक्शन आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला फक्त डी वाय बाय डी एक्स काढायचं. ह्याच्यामध्ये अजून पण थोडे काही कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम्स असतील, बघूया. आजच्या सेशनला आपण इथं थांबू. नेक्स्ट सेक्शनमध्ये आपण आणखीन ह्याच्यामधले थोडे कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम्स बघूयात. ओके, सो आज थांबूया. थँक्यू.